हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे नवरात्रीचा दिवस 7वा. आज छान ऑरेंज कलर आहे म्हणून मी ही ऑरेंज कलरची साडी घातली आहे. आणि आज आहे आमच्या बिल्डिंगमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि थीम खूप युनिक आहे. थीम आहे रामायण महाभारताची पात्र. आणि हे फॅन्सी ड्रेस मस्त अडल्ट आणि किड्स सगळ्यांसाठी आहे. सो मग बघूया आज काय मजा वगैरे येते. आणि अजून एक गोष्ट की आणि हा माझा आजचा लुक आहे, त्याचा मी काय तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा. जर असे मी लुक्सची आयडिया तुम्हाला आवडत असतील माझ्या लुक्सच्या, सो मी ह्यासुद्धा टाकत जाईन. सो ते मला कमेंट करून सांगा, मी ट्राय करेन नक्की. आणि प्लीज जरा बाजूचा जरा पसारा इग्नोर करा. आमच्या घरात लहान मुलं आहे, सो थोडा पसारा असतोच. ओके. सो आणि आज सारथी मी आता चाललो आहे खाली. कॉम्पिटिशन आहे, प्लस आज आमच्याकडून प्रसाद आहे देवीला, सो त्याची तयारी आहे, आरती आहे. आणि आज सारथीचं आम्ही कन्यापूजन करणार आहोत. ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. सो जसं मी बोलली, आज आहे नवरात्रीचं 7th डे आणि मी सारथीचं आज कन्यापूजन करून घेते. बिकॉज मला सुट्टी नाही आहे उद्या परवा आणि माझा ऑड टायमिंग आहे लॉग इन लॉग आउटचा. सो जाऊ दे. छानपैकी मी आरतीचं ताट सजवलं आणि सारथीला माझ्या मांडीवर घेऊन बसले. स्वप्नीलने तिची छान पूजा केली आणि आशीर्वाद मागितला आणि गंमत अशी झाली की तिने तो दिला सुद्धा. कन्यापूजन निमित्ताने मी तिला छान असे चांदीचे पैंजण गिफ्ट दिले. कसे आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा. मग आम्ही निघालो खाली देवीच्या आरतीसाठी. आईबाबांनी सांगितली होती शेवबुंदी, मी सांगितले होते पेढे, पण माझ्या नवरोबाने आणले मोतीचूरचे लाडू. तुमचे पण अहो असेच करतात का? सांगतात एक आणि करतात एक. आजचा देवीसाठीचा प्रसाद हा आमच्याकडून होता. सो नैवेद्य दाखवण्याचं काम हे माझ्या हातून झालं. पण सारथीला जास्त आवाज आवडत नाही, सो मला तिला घेऊन असं मागे बसावं लागलं. पण तेवढ्यात तिकडे शकुनी मामाच्या गेटअपमध्ये एक मुलगा आला आणि त्याला घाबरून ही गप्प आरती करायला लागली. आणि आता चालू झालं आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. थीम आहे रामायण महाभारत. छोटे छोटे राम, सीता, कृष्ण खूपच क्यूट दिसत होते सगळे. आणि एक जण जे कृष्णासोबत त्यांचे सवंगडी असायची ते झालं होतं. तर मुलींमध्ये राधा, द्रौपदी, गांधारी खूप छान तयारी केली होती सगळ्यांनी. आणि आता एंट्री झाली कवट्या महाकाळची, ज्याने फर्स्ट टार्गेटच सारथीला बनवलं. त्याच्यामुळे ती खूप जास्त घाबरली आणि तिकडून आम्ही लगेच निघालो. हा ट्रॉमा सारथीला एवढा जास्त झाला की नंतर परत ती खाली जायला तयारच नव्हती. सो आज पण माझा गरबा खेळण्याचा प्लॅन फ्लॉप झाला. सो मंडळी, असा होता आजचा आमचा संपूर्ण दिवस. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होती की आमच्या बिल्डिंगमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि त्याची थीम होती रामायण महाभारताची. सो तुम्हाला कसा वाटला हा कॉम्पिटिशनची थीम ते आम्हाला सांगा. आणि खूप मजा आली बिकॉज खूप छोट्या छोट्या मुलांनी, इवन मोठ्या माणसांसुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिला. खूप छान छान कॅरेक्टर्स बनलेले, श्रीकृष्ण, शबरी, राम, हनुमान आणि गवळण म्हणून एक होती, तो पार्ट खूप फनी होता. आणि ह्याच्यामध्ये महाभारतातले गांधारी, शकुनी मामा, तो खूप मस्त होतं ते. त्यांच्या पॅरेंट्सने खूप छान मेहनत घेतली होती. आता सारथी जेव्हा पुढच्या वर्षी होईल 3-4 वर्षाची, तर आम्हाला सुद्धा असं काहीतरी करायला मिळेल बिकॉज आता ती लहान आहे. आणि याची एज लिमिट होती फ्रॉम एज 3 to 5 तो एक ग्रुप, त्यात दुसरा अजून थोडा मोठ्या मुलांचा एक ग्रुप, नंतर अडल्टचा एक ग्रुप, असं सगळं होतं. आणि आमचं कन्यापूजन झालेलं आहे सारथीचं. सो तो शॉर्ट्स आणि जे इंस्टाग्रामचं पेज आहे आमच्यावरती त्याचा तो व्हिडिओ येईल. तुम्हाला ते कसं वाटलं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फॅन्सी ड्रेसमध्ये अजून एक गडबड झाली. एक आमच्या बिल्डिंगमध्ये मुलगा आहे पियुष म्हणून, सो तो भूत बनलेला आणि त्याने फर्स्ट सारथीला घाबरवलं. आणि सारथी अक्षरशः दचकली आहे, म्हणजे ती घरी पण ती येऊन ती बुवाच करत होती. खूप घाबरली ती आणि त्याच्यामुळे असं झालं ना की ती खाली जायलाच तयार नाही. सो आज सुद्धा माझा गरबा खेळण्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. जो मी विकेंडला ठरवलं होतं की मी गरबा खेळणार आहे 2 दिवस, ते संपूर्णपणे गेलेलं आहे. सो आता बघू, मला कदाचित नेक्स्ट इयरच गरबा खेळायला भेटेल बिकॉज आता दसरा गुरुवारी आला आहे. आता सुट्टी असेल तर ठीक आहे, नाहीतर मग पुढच्या वर्षीच गरबा. ठीक आहे, आता काय लहान आहे मुलगी तर काय करू शकत नाही. सो दिस इज इट. आणि अजून एक गोष्ट, जी मी आज साडी वेअर केली होती ती मी मिंत्रावरून घेतलेली होती. सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेन. खूप छान रिजनेबल साडी आहे, 1000च्या आतमध्ये साडी आहे आणि खूप मस्त कम्फर्टेबल कॉटन सिल्कची साडी आहे. तुम्ही ऑफिसमध्ये दिवसभर घाला, त्याच्यात नाचा, इव्हन घरामध्ये तुमचं काही फंक्शन असेल, पूजा वगैरे काही कामं करायची असतील, ती साडी तुम्ही घातलात ना त्याचं काहीच वजन नाही. एकदम हलकी फुलकी कॅरी करायला खूप सोपी अशी साडी आहे. सो आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर
आमच्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. आणि लवकरच आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.